शिर्डीमध्ये उपचारासाठी आलेल्या एका वृद्ध शेतकरी व त्याच्या नातवाला रिक्षामध्ये मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतल्याच्या घटनेनंतर शिर्डी पोलीस व शिर्डी वाहतूक शाखेने आक्रमक भूमिका घेत अवैध प्रवासी वाहतुकीविरोधामध्ये धडक कारवाई सुरू केली आहे। या घटनेनंतर शिर्डी शहरातील अवैध रिक्षा, टेम्पो ट्रॅव्हल्स, विनापरवाना धावणारी वाहने, वाहनांची आवश्यक कागदपत्रे नसलेल्या वाहनावर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे। नियमांचे उल्लंघन करणारी वाहने ताब्यात घेण्यात आली असून सर्व वाहनधारकांना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। रिक्षा व प्रवासी वाहन चालकांनी नियमित गणवेश परिधान करणे, बिल्ला लावणे, वाहनाचे परवाना, विमा, फिटनेस आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे। विना परवाना किंवा कागदपत्रांविना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापुढे कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। पोलिसांच्या धडक कारवाईनंतर शिर्डी शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसला असून रिक्षा आणि इतर प्रवासी वाहने नियमांचे पालन करून धावताना दिसत आहेत। त्यामुळे नागरिकांनी साईभक्तांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। साईभक्तांची मोठी गर्दी आणि शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता शिर्डी पोलिसांनी नागरिकांनी साईभक्तांच्या मदतीसाठी शहरातील 4 वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारले आहेत। या मदत केंद्रावरून नागरिकांना आवश्यक पोलीस मदत, मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी तात्काळ प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे। त्यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या साईभक्तांच्या सुरक्षिततेला पोलिसांनी विशेष प्राधान्य दिले आहे। अवैध वाहतुकीवर कारवाई, वाहनधारकांना नियमांची शिस्त आणि 4 ठिकाणी पोलीस मदत केंद्रे, शिर्डी पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होताना दिसत आहे। एसनाना मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।